Okay, hello everyone. Today we will start our new topic, that is the transpiration. ट्रान्सपायरेशन काय असतं तर एक सोप्या भाषेत लक्षात घ्या. वनस्पती किंवा झाडं काय करतात, प्लांट्स काय करतात, तर जमिनीमधून मुळांच्या साह्यानं पाणी कंटिन्यू ऍब्झॉर्ब करायचं काम करतात. ठीक आहे. आता ही प्रोसेस कंटिन्यू चालू आहे, पण ही प्रोसेस झाल्याच्या किंवा चालू असताना किंवा झाल्याच्या नंतर ही तर प्रोसेस कंटिन्यू आहे, त्याच्यामुळे होणार कधीच नाहीये. ठीक आहे. पण याच्यापैकी फक्त 5% वॉटर हे प्लांट त्यांच्या सेलला एक्सपांड करण्यासाठी किंवा प्लांटच्या ग्रोथसाठी वापरतं. ठीक आहे. मग राहिलेलं काय आहे तर 95% वॉटर जे आहे ते नको असलेलं आहे, म्हणजे काय एक्स्ट्रा वॉटर आहे. मग हे सरप्लस झालेलं जे पाणी असतं ह्यांना बॉडीच्या बाहेर रिमूव्ह करायचं असतं, बॉडीच्या बाहेर ह्यांना इलिमिनेट करायचं असतं. ठीक आहे. मग हे इलिमिनेट करण्यासाठी नेमकं काय होतं तर 1% वॉटर जे आहे हे एका लिक्विडच्या रूपामध्ये हे बॉडीच्या बाहेर टाकलं जातं, आणि राहिलेलं जे 95% वॉटर असेल किंवा 96% वॉटर असेल, जे काही शिल्लक राहिलेलं असेल, हे वॉटर वेपरच्या साह्यानं बॉडीच्या बाहेर टाकलं जातं. ओके. पण नेमकं कशा पद्धतीने हे बॉडीच्या बाहेर रिमूव्ह केला तर वॉटर वेपर्स कशा पद्धतीनं बॉडीतून बाहेर इलिमिनेट करतात हे आपल्याला ह्या आजच्या टॉपिक मध्ये पाहायचंय. ठीक आहे. मग बघा बरं काय सांगितलेलं आहे ट्रान्सपायरेशन मध्ये. काय सांगितलं मी तुम्हाला, जर पाणी हे लॉस होत असेल म्हणजे काय तर बॉडीच्या बाहेर हे पाणी रिमूव्ह होतंय, लॉस ऑफ वॉटर कशाच्या रूपामध्ये, लिक्विडच्या रूपामध्ये, त्याला काय म्हणायचं, त्याला गटेशन असं म्हटलं जातं. ठीक आहे. मग गटेशन होण्यासाठी यांच्याकडे एक स्पेशल स्ट्रक्चर असतं, ज्याला आपण वॉटर स्टोमाटा म्हणा किंवा याला हायड्रोथोर्स असंही म्हटलं जातं. ठीक आहे. लॉस ऑफ वॉटर इन द फॉर्म ऑफ लिक्विड कॉल्ड ॲज गटेशन, राईट. अँड फॉर गटेशन और फॉर द प्रोसेस ऑफ गटेशन देर इज वन स्पेशल स्ट्रक्चर दॅट इज कॉल्ड ॲज वॉटर स्टोमाटा और हायड्रोथोर्स. ओके. लिक्विडच्या रूपामध्ये बॉडीच्या बाहेर पाण्याला लॉस करायचं, त्या प्रोसेसला काय म्हणायचं, गटेशन असं म्हणायचं. आणि गटेशन होण्यासाठी एक स्पेशल स्ट्रक्चर असतं प्लांटच्या बॉडीवरती, त्याला वॉटर स्टोमाटा असं म्हणा किंवा त्याला हायड्रोथोर्स असंही म्हटलं जातं. ठीक आहे. आता पुढे गेलात तर बघा, लॉस ऑफ वॉटर इन द फॉर्म ऑफ वॉटर वेपर्स, पाण्याच्या वेपर्स किंवा वॉटर वेपर्स आपण ज्याला म्हणूयात, त्याच्या साह्यानं जर वॉटर हे बॉडीच्या बाहेर रिमूव्ह होत असेल किंवा लॉस होत असेल, त्याला काय म्हणायचं, त्याला ट्रान्सपायरेशन असं म्हणायचं. म्हणजे मेन आपला कन्सेप्ट काय आहे, लॉस ऑफ वॉटर इन द फॉर्म ऑफ वेपर इज कॉल्ड ॲज ट्रान्सपायरेशन. ठीक आहे. मग ट्रान्सपायरेशन हे किंवा लॉस ऑफ वॉटर जे आहे वेपरच्या साह्याने जर होत असेल तर ते कुठे कुठे होऊ शकतं, लिव्स मधून होऊ शकतं, स्टेम मधून होऊ शकतं, फ्लावर्स मध्ये पण होऊ शकतं आणि फ्रुट्स मध्ये होऊ शकतं. ठीक आहे. मग पुढे गेलात तर हे ज्या टाइमला लॉस होतं ना, ज्या ठिकाणावरून लॉस होतं त्याच्या आधारावर ह्याच्यामध्ये हे ट्रान्सपायरेशन होत असताना काय सांगितलं की लिव्स असेल, स्टेम असेल, फ्लावर असेल किंवा फ्रूट असेल, यांच्या साह्यानं किंवा यांच्या साईटवरून सुद्धा हे पाणी लॉस होतं. ठीक आहे. मग आता ह्याच्यानुसार म्हणजे ज्यावेळेस ट्रान्सपायरेशन असेल त्या टाइमला वॉटर लॉस होईल थ्रू आपल्याकडे 3 वेगवेगळ्या साइट्स आहेत. किती साइट्स आहेत, 3. त्यापैकी पहिली साइट असेल क्युटिकुलर ट्रान्सपायरेशन, दुसरा असेल लेंटिकुलर ट्रान्सपायरेशन आणि तिसरा असेल स्टोमाटल ट्रान्सपायरेशन. ओके. मग क्युटिकुलर कशाला म्हणणार तर लक्ष द्या रे बाबा, हे बघा, क्युटिकलचा अर्थ घ्यायचा तर सोप्या भाषेमध्ये एक वॅक्सी सबस्टन्स असतो. आपण सर्वांनी पाहिलं असेल एखादं पान म्हणण्यापेक्षा आपल्याकडं कोरफडीचं पान आपण सगळ्यांनी पाहिलेलं आहे. कोरफडीच्या पानाला जर आपण असं तिरप फाडण्याचा प्रयत्न केला तर त्याच्यावरती एक छोटीशी कॅरीबॅग सारखी एक लेअर येते, त्याला सोप्या भाषेत वॅक्सी सबस्टन्स असं म्हणायचं. त्या वॅक्सी सबस्टन्स मध्ये काय असतं किंवा त्या लेअरला काय म्हणायचं, क्युटिन असं म्हणायचं. हे कुठे प्रेझेंट असतं, आउटर सरफेस ऑफ इपिडर्मल सेल्स ऑफ लिव्स अँड स्टेम, लिव्स आणि स्टेमच्या वरच्या सरफेस वरती हे प्रेझेंट असतं. ठीक आहे. मग क्युटिकल मार्फत जे ट्रान्सपायरेशन होतं ह्या टोटल ट्रान्सपायरेशन मध्ये म्हणजे काय, क्युटिकलर मार्फत असेल, लेंटिकुलर असेल किंवा स्टोमाटल असेल, यांच्यामध्ये ह्या सगळ्याचं टोटल कॉन्ट्रीब्युशन केलं तर क्युटिकुलर ट्रान्सपायरेशन हे किती पर्सेंटेज मध्ये आहे, 8 to 10% मध्ये येतं. किती पर्सेंट आहे, 8 to 10% मध्ये आहे. आणि विशेष म्हणजे ह्या तिन्ही ट्रान्सपायरेशन मध्ये याचा रेट सर्वात जास्त आहे, 8 to 10% आहे. आणि ही प्रोसेस होल डे, ज्याला आपण काय म्हणूया थ्रू आउट द डे, पूर्ण दिवसभर होत असते. ठीक आहे.
पुढे गेला तर काय आहे, लेंटिकुलर किंवा लेंटी सेल आपण ज्याला म्हणूयात त्याच्या साह्यानं ट्रान्सपायरेशन होत असेल तर लेंटिसेल्स नेमकं काय भानगड आहे, तर लेंटिसेल्स लक्षात घ्यायची. आपल्याकडे काय सांगितले, बार्क ऑफ ओल्ड स्टेम. बार्क म्हणजे काय, झाडाची साल. त्या झाडाच्या सालीवरती हे लेंटिसेल्स प्रेझेंट असतात. ठीक आहे. आणि पेरिकार्प ऑफ वुडी फ्रूट, जे मोठे मोठे फळ आहेत त्यांच्यावरती पण हे प्रेझेंट असतं. हे जे लेंटिकुलर ट्रान्सपायरेशन आहे हे ह्याचा सर्वात कमी रेट आहे. किती रेट आहे, 0.1 to 1.0%. इतक्या कमी प्रमाणामध्ये यांच्या मार्फत ट्रान्सपायरेशन होतं. कुणामार्फत, लेंटिसेल्स मार्फत. ठीक आहे. ही पण प्रोसेस थ्रू आउट द डे आहे, दिवसभर चालते. ओके. आता सगळ्यात महत्वाचं जे आहे ते स्टोमाटल ट्रान्सपायरेशन. स्टोमाटा काय असतो, एक मायन्यूट अपर्चर असतं गार्ड सेल्स आणि ऍक्सेसरी सेल्स पासून बनलेलं. ठीक आहे. आता हे गार्ड सेल्स आणि ऍक्सेसरी सेल्स नेमकं काय असतं, तर सोप्या भाषेमध्ये जसं आपल्याला श्वास घेण्यासाठी हे आपल्याला कडं नाक दिलेलं आहे तसं प्लांट मध्ये स्टोमाटा नावाचा एक कन्सेप्ट येतो. मग स्टोमाटा मार्फत जे ट्रान्सपायरेशन होतं त्याला काय म्हणायचं, स्टोमाटल ट्रान्सपायरेशन. ह्या स्टोमाटा कुठे प्रेझेंट असतो, हा स्टोमाटा यंग स्टेम मध्ये आणि पानामध्ये तर 100% आहेच आहे. ठीक आहे. मग यंग स्टेम म्हणजे काय घ्यायचं, जे कवळ्या फांद्या असतात ना तर त्याच्यामध्ये हे प्रेझेंट असतं. आणि ह्याचं मॅक्झिमम संख्या जी आहे ही मॅक्झिमम संख्या पानाच्या खालच्या सरफेस वरती असते. ठीक आहे. मग महत्वाचा कन्सेप्ट काय येतो, तर स्टोमाटा नेमकं प्लांट वरती कोणत्या साईडला जास्त आहे किंवा कोणत्या साईडला प्रेझेंट आहे त्याच्यानुसार हे स्टोमाटल ट्रान्सपायरेशनचे परत 3 टाइप्स पडतात. त्याच्यामध्ये पहिला टाइप येतो इपिस्टोमॅटिक स्टोमाटा. आता इपिस्टोमॅटिक, इपी म्हणजे काय, च्या वर असणारा, स्टोमाटा म्हणजे स्टोमॅटिक म्हणजे काय, स्टोमाटा असणारा. इपिस्टोमॅटिक म्हणजे काय, तर लीनच्या अप्पर सरफेस वरती किंवा अप्पर एपिडर्मिस वरती जर स्टोमाटा प्रेझेंट असेल तर त्याला काय म्हणायचं, इपिस्टोमॅटिक असं म्हणायचं. हे आपल्याला पाहायला भेटतं हायड्रोफाइट्स मध्ये. हायड्रोफाइट्स म्हणजे काय, पाण्यामध्ये असणाऱ्या वनस्पती. ठीक आहे. त्याच्यामध्ये आपण एक्झाम्पल काय घ्यायचं, लोटस. ओके. आता पुढे काय, हायपोस्टोमॅटिक. ओके. आता हायपोस्टोमॅटिक मध्ये काय येणार आहे, जर तुमचा स्टोमाटा हा लोअर इपिडर्मिस, पानाच्या खालच्या साईडला जर स्टोमाटा प्रेझेंट असेल त्याला काय म्हणायचं, हायपोस्टोमॅटिक त्याला म्हणायचं. हे आपल्याला पाहायला भेटतं झेरोफाइट्स मध्ये. आता झेरोफाइट्स म्हणजे काय, उष्णकटिबंधीय वनस्पती म्हणजे काय, राजस्थानचा वाळवंट असेल किंवा आपल्याकडेही असे भरपूर वनस्पती आहेत ज्याला आता इथं नेरियम एक्झाम्पल दिलेलं आहे. नेरियम म्हणजे आपण ज्याला कनेरी असं म्हणतो. तुमच्या आपल्या सगळ्यांच्या दारामध्ये कनेरी झाड असू शकतं, असतंही. तर हे झेरोफाइट्स म्हणजे काय, तर झेरोफाइट्स म्हणजे सोप्या भाषेमध्ये ज्या वनस्पतींना पाणी खूप कमी प्रमाणात मिळतं त्या वनस्पती असतात. ठीक आहे. मग ह्याच्यामध्ये एक्झाम्पल काय आहे, नेरियम. ओके. आता पुढे काय, अँफिस्टोमॅटिक. आता अँफी, हे बघा, हायपोचा अर्थ घ्यायचा कमी असलेला किंवा लोअर साईडला असलेला. इथं अँफी म्हणजे बोथ, दोन्ही साईडला स्टोमाटा प्रेझेंट असेल, बोथ द सरफेस आहे का. अँफी म्हणजे बोथ, हायपो म्हणजे खालच्या साईडला, इपी म्हणजे काय, च्या वर. ओके. आता इथं अँफिस्टोमॅटिकचा अर्थ काय घ्यायचा, जर स्टोमाटा पानाच्या वरच्या साईडला, पानाच्या खालच्या साईडला, दोन्ही साईडला प्रेझेंट असेल तर त्याला काय म्हणायचं, अँफिस्टोमॅटिक असं म्हणायचं. हे आपल्याला पाहायला भेटतं मेझोफाइट्स मध्ये. आता मेझोफाइट्स मध्ये काय असणार आहे, तर आपल्याकडे असणारे गवत, ज्याला आपण ग्रास असं म्हणूया, या दोन्ही साईडला हा स्टोमाटा प्रेझेंट असतो. आणि महत्वाचं काय आहे, तर मॅक्झिमम ट्रान्सपायरेशन जे आहे हे स्टोमाटा मार्फत होतं. त्याच्यामुळे याचा रेट सर्वात जास्त असतो. इथं बघा 0.1 to 1.0 आहे, इथं 8 to 10% दिलेलं आहे. ठीक आहे. आता महत्वाचं काय आहे, तर इथं स्टोमाटल ट्रान्सपायरेशन मध्ये माझ्या आपल्या अकॉर्डिंग टू आवर सिलेबस 90 ते 92% टोटल ट्रान्सपायरेशन. इथं 0.1 to 1.0 आहे, इथं 90 ते 92% येतं. आणि इकडे किती आहे, 8 to 10% आहे. समजलं. तुम्हाला एमसीक्यू मध्ये प्रश्न विचारले जातील, क्युटिकुलर ट्रान्सपायरेशनचा काउंटिंग किती, ऍव्हरेज किती येतं, 8 ते 10% हे क्युटिकुलर ट्रान्सपायरेशनचा रेट येतो. लेंटिकुलर ट्रान्सपायरेशन पाहिलं गेलं तर 0.1 to 1.0% आहे. आणि स्टोमाटल मध्ये किती असेल, 90 ते 92% टोटल कॉन्ट्रीब्युशन आपण ज्याला म्हणूया. ठीक आहे. हे झालं तुमचं ट्रान्सपायरेशन. याच्यात महत्वाचा कन्सेप्ट आणखी एक येतो, काय सर, नेमकं स्टोमाटा किंवा ट्रान्सपायरेशनचे मेन फायदे काय आहे. ह्याचे मेन फायदे किंवा आपण ज्याला सिग्निफिकन्स ऑफ ट्रान्सपायरेशन असं म्हणूयात, ह्याच्यामध्ये एक्सेस झालेलं जे पाणी असतं, एक्सेस म्हणजे काय, सरप्लस होणे, जास्त पाणी होणे. हे सरप्लस किंवा जास्तीचं जे पाणी आहे ह्याला लॉस करावं लागतं. ही प्रोसेस कंटिन्यू चालूच पाहिजे. ही लॉस होण्याची जी प्रोसेस असते म्हणजे एक्सेस वॉटरला रिमूव्ह करायचं काम तुमच्या ट्रान्सपायरेशन मार्फत केलं जातं. विशेष महत्वाचं काय आहे, तर
आपल्याकडे सेल्सचं जे टर्जर प्रेशर असतं ना, त्या टर्जर प्रेशरला सुद्धा हे मेंटेन करायचं काम करतं. इथं आपला हा ट्रान्सपरेशन नावाचा कन्सेप्ट क्लिअर होतो आपल्या बोर्डाच्या सिलेबस नुसार, सीईटीच्या सिलेबस नुसार. ठीक आहे. आता इथं आपला हा टॉपिक पण संपवतोय. ह्याच्या पुढचा जो टॉपिक असेल प्लांट ग्रोथ, मिनरल्स अँड न्यूट्रिशन नावाचा एक टॉपिक आहे. हा टॉपिक आपल्याला कंटिन्यू करायचा आहे. ठीक आहे. तत्पूर्वी जे विद्यार्थी नवीन असतील त्यांनी आपल्या चॅनलला लाईक करायचे, सबस्क्राईब करायचे आणि शेअर पण करायचे. ठीक आहे. आता महत्वाचा कन्सेप्ट काय असतो की 12वीची परीक्षा वरचीवर जवळ येत आहे. आपले सणवार चालू आहेत. सणामध्ये जास्त गुंतू नका. आपलं एवढं वर्ष 12वीचं आहे. पुढच्या वर्षी आपण ह्याच्यापेक्षा जास्त जोमानं सण साजरे करूया. ठीक आहे. पण 12वीचं वर्ष महत्वाचं आहे. हे कालच्या व्हिडिओमध्ये पण बोललो होतो, आजही सांगत आहे. काय सांगत आहे की 12वीचं वर्ष आपल्या आयुष्यात परत परत येणार नाहीये. त्याच्यामुळे तुम्हाला विनंती आहे की अभ्यास करणं गरजेचं आहे. भविष्यात आपल्याला रिझल्ट द्यायचा आहे. रिझल्ट हे कशामार्फत असतो, एका हाताने टाळी वाजत नाही. आमचं काम आहे तुम्हाला प्रॉपरली गायडन्स करणं, तुमचं काम आहे प्रॉपरली अभ्यास करणं. ठीक आहे. थांबूयात. थँक्यू.